मदर अर्थ्स ओन कॅफे म्हणजेच एम कॅफे. नमस्कार. आज मी चिपळूणहून मुंबईला येताना कोलाडपासून जवळपास 3 किलोमीटर अंतरावर एम कॅफे या रेस्टॉरंटमध्ये आम्हाला चविष्ट आणि छान जेवणाचं एक छान असं डेस्टिनेशन मिळाले. खूप सुंदर ह्यांचा ॲम्बियन्स आहे आणि तुम्ही जर रस्त्याने जात असाल ना तर असं वाटेल की बाजूला असे मोठे मोठे सिलेंडर्स सारखं आहे, पेट्रोल पंप आहे, तर त्याच्या मागे हा एम कॅफे अतिशय सुंदर ॲम्बियन्स असलेलं रेस्टॉरंट आहे. यांच्याकडे उत्तम जेवणाची सोय आहे आणि मोदक, पुरणपोळीसारखे पदार्थही तुम्हाला इथे छान त्याचा आस्वाद घेता येतो. यांचे रेस्टॉरंट कुठे आहे आणि कोणते कोणते पदार्थ मिळतात हे तुम्ही यांच्याकडूनच ऐका. नमस्कार. आपलं एम कॅफे म्हणून रेस्टॉरंट आहे, प्युअर व्हेज ऑर्गॅनिक. कोलाडच्या पुढे 3 किलोमीटरवरती आपलं आहे. इथे पूर्ण व्हेज आणि महाराष्ट्रीयन फूड तुम्हाला अवेलेबल होईल. घरगुती फूड आहे आणि प्युअर व्हेज आहे. मोदक आहेत आपल्याकडे ट्रेडिशनल, पुरणपोळी आहे, कोथिंबीर वडी आहे, पिठला भाकरी आहे, झुणका भाकरी आहे, ठेचा भाकरी आहे, भजी वगैरे आहेत. सगळं महाराष्ट्रीयन फूड तुम्हाला इथे अवेलेबल होईल सगळं. आज मला कोणीतरी सांगितलं की हे छान हॉटेल आहे म्हणून, आणि रस्त्याला अगदी आपण मुंबईला जाता जाता वाटेत आहे. त्यामुळे तुम्ही नक्की या हॉटेलमध्ये येऊन या सर्व मेन्यूचा आस्वाद घ्या. या रेस्टॉरंटचा असलेला जो परिसर आहे हा स्वच्छ आहे आणि मुख्य म्हणजे इथे ज्या बायका स्वयंपाक करतात या इथल्याच जवळच्या आहेत आणि त्या जे ऑर्गॅनिक पद्धतीने धान्य तयार होतं त्याच्यापासून स्वयंपाक बनवतात. ह्यांचा नेहमीचा एक मेन्यू ठरलेला असतो, किंवा आज जेव्हा आम्ही गेलो तेव्हा ठेचा भाकरी असं एक स्पेशल थाळी होती, किंवा मग भुर्जी आणि भाकरी असं असतं. तर अशा प्रकारे त्यांच्याकडे वेगवेगळे मेन्यू सतत असतात. तर जर ह्या चिपळूण टू मुंबई तुम्ही प्रवास करत असाल तर एम कॅफेला नक्की भेट द्या आणि या जेवणाचा आनंद घ्या. हा कुठलाही प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे. मला इथला एक्सपिरियन्स जेन्युइनली आवडला म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केला.